नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे। महिलांसाठी खास अपॉर्च्युनिटी असणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता अंगणवाडी मदतनीस या पदासाठी विविध जिल्ह्यांमध्ये जागा सध्या सुरू आहेत। या ठिकाणी ही जी जागा निघालेली आहे ती आहे सांगली या जिल्ह्यासाठी। तुम्ही बघू शकता बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यातर्फे अंगणवाडी मदतनीस यासाठी ह्या जागा निघालेल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 जिल्ह्यांच्या जागा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 13/7/2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 24/7/2026। त्याआधी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने मित्रांनो अर्ज करायचा आहे। अर्जाचा नमुना कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही रिक्त जागा याचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे। अंगणवाडी केंद्र या ठिकाणी दिलेला आहे, त्याचा क्रमांक दिलेला आहे। 6 अंगणवाडी केंद्र या ठिकाणी दिलेले आहेत सांगली जिल्ह्यामधील। मदतनीस या पदासाठी या जागा आहे। मानधन या ठिकाणी तुम्ही बघू शकता 7,500 दिले जाणार आहे। प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी 800 ते 1,000 रुपये पर्यंत तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर ज्यांचं 12वी झालेलं आहे अशा महिलांनी नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे। कायमस्वरूपी या ठिकाणी ही नोकरी असणार आहे। या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, तर 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। तुम्ही स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असणार आहे। वयोमर्यादा बघू शकता 18 ते 35 वर्षे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे। तुम्ही जर का विधवा उमेदवार असाल तर 40 वर्षे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे। फॉर्म भरताना तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तुम्ही बघू शकता। विविध अर्जाचा नमुना लागणार आहे। अर्ज तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे। लहान कुटुंब प्रमाणपत्र लागणार आहे। आधार कार्ड, जन्म दिनांक बाबतचं सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे। विवाहित असल्याचा दाखला या ठिकाणी तुम्हाला दाखवावा लागणार आहे। संबंधित नगरपालिका, नगर परिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असल्याबाबतचा रहिवासी दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। 12वीचे या ठिकाणी मार्कशीट किंवा जर का तुमचं पदवी झालेलं आहे किंवा पदव्युत्तर पदवी डीएड बीएड झालेलं आहे ते देखील या ठिकाणी लागणार आहे। MSCIT सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर ते लागणार आहे। जर का तुम्ही विधवा उमेदवार असाल तर तुम्हाला या ठिकाणी त्या संबंधीचा पुरावा या ठिकाणी लागणार आहे, जसं की पतीचा मृत्यू दाखला या ठिकाणी लागणार आहे। अनाथ असाल तर त्या संबंधीचं या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे। उमेदवाराचे जात प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यास जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी लागणार आहे। अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो या ठिकाणी लावायचा आहे। कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय ते पदाचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे। स्थानिक क्षेत्राचे नाव लिहायचं आहे। तुमचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी लिहायचा आहे। तुमचं नाव, आडनाव या ठिकाणी लिहायचं आहे। लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे। त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, त्यानंतर पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे। जन्मतारीख, त्यानंतर जात प्रवर्ग या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे। शैक्षणिक माहितीमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता या चार्टमध्ये जर का तुमचं HSC झालंय, पदवी झाले त्या संबंधीचं या ठिकाणी पूर्ण डिटेल माहिती लिहायची आहे। कामाचा जर अनुभव असेल, तुम्ही यापूर्वी काम केलेले असेल ते या ठिकाणी तुम्हाला होय नाही या ठिकाणी लिहायचं आहे। किती वर्ष केलेलं आहे, किती महिने केलेलं आहे त्या संबंधीची माहिती या ठिकाणी तुम्हाला फिल करायची आहे। आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा कुठे पाठवायचा आहे, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बाल विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा सांगली यांचे कार्यालय श्री खंडोबा मंदिर समोर जिजामाता हाऊसिंग सोसायटी, वारणाली रोड, विश्रामबाग, सांगली या ठिकाणी या ऍड्रेस वरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज पाठवायचा आहे। त्यानंतर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे, या ठिकाणी बघू शकता अहिल्यानगर या जिल्ह्यासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। मदतनीस हे पद असणार आहे मित्रांनो। 7,500 एकत्रित मानधन या ठिकाणी दिले जाणार आहे। शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असणार आहे। वयाची मर्यादा 18 ते 35 वर्ष या ठिकाणी सांगितलेली आहे। 22/7/2026 ही फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे। ऑफलाईन पद्धतीने मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा आहे।
अर्जाचा नमुना त्यांनी PDF फाईलमध्ये दिलेला आहे. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला PDF फाईल दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन ही तुम्ही अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता. हा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे. पूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहेत. बघू शकता तुम्ही तुमची शैक्षणिक अर्हता, अनुभव जो तुमच्याकडे असेल तर तुमचा अनुभव या ठिकाणी मेन्शन करायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला भरून या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्जाचा पत्ता दिलेला आहे त्यांनी. बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी, अहिल्यानगर शहर, वेदांत कॉलनी, पहिला मजला, डॉक्टर साताळकर हॉस्पिटल शेजारी, बाळरोजा हडको, दिल्ली गेट, अहिल्यानगर त्या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचा अर्ज 22/7/2026 पर्यंत पाठवायचा आहे. जर का तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करा. इतरही जिल्ह्यांचे ज्या काही मदतनीस पदासाठी जागा निघतील त्या आपल्या चॅनलवरती मित्रांनो सांगितलं जाणार आहे. त्यामुळे चॅनलला जो तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.